तर शुभ सकाळ मित्रांनो. आता आम्ही निघणार होतो सकाळी 6ला. आधीच खूप लेट झालं याच्यामुळे. ठीक आहे, काही हरकत नाही. आत्ता आपण निघालो अष्टविनायकातील एक महत्त्वाचं देवस्थान म्हणजे पालीचा बल्लारेश्वर. तर सकाळी तर रोड तर खाली असणार आहे. एकदम ऊन पण कवळं आहे. बघू आता आपण पुढचा प्रवास कसा होतो तो. गणपती बाप्पा मोरया. गणपतीचं नाव घेऊन आता निघालो आपण कांजूरमार्गवरनं पालीच्या बल्लारेश्वरच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो आता निघालो आहे आपण. हायवेला पण आलो. आता हा ऐरोली हायवे आहे. आता आपण ऐरोली करत जाणार आहे. आणि सेकंड थिंग, खूप दिवसापासून माझी इच्छा वगैरे होती अशी की एक राईड करायची की आपल्या मराठी माणसांचा नवीन वर्ष सुरू झाल्या गुढीपाडवा नवीन वर्ष सुरू झाल्यापासून आहे ना, माझी एक राईड करायची इच्छा होती. मी पहिला आधी विचार केला होता की गणपतीपुळेचा राईड करू, पण त्या 2 दिवस जाणार होते राईडला त्या. तर मी बोलतो छोटी राईड करू. मग आता मी आलो आहे बल्लारेश्वरच्या सॉरी आत्ता आपण चाललो आहे पालीच्या बल्लारेश्वरला. तर इच्छा तर होती पालीच्या बल्लारेश्वरला खूप दिवस जायची. तर मी माझ्या मित्राला पण बोललो की बाबा जायचं आहे असं. तर तो बोला जाऊया उद्याच. मग चला, मग असा तर झाला उद्याचा प्लॅन. तो उद्या करता शेवटी तो दिवस आला, आज संडे. त्यात पण आम्हाला 1 तास लेट झाले. असो, काही नाही, देवाच्या दर्शनाला लेट झालं तर झालं, आरामात जाऊ. मित्रांनो अजून आता पोचायला आपल्याला आहे ना, आता पोचायला अजून 2 तास बाकी आहेत. 92 किलोमीटर आहे. आणि ही आहे नवी मुंबई. मॉर्निंग व्ह्यू छान वाटतोय ना. जिओ तर मित्रांनो हे अष्टविनायकमधलं आहे ना, बहुतेक 3रं देवस्थान आहे. मला अजून काही आयडिया नाही कोणतं आहे ते. तिकडे जाऊन आता बघूत आपण. हे बघा, खोपवली 27 किलोमीटर. आणि इथनं अजून आपल्याला पाली दाखवतं आहे 59 म्हणजे 60 किलोमीटर आहे ऑलमोस्ट. माझा मित्र पुढे गेला आहे, तो थांबला आहे मागे की माझ्या गाडीचे पंक्चर होती. काल कुठनं खेळा घुसला काय माहिती. ते पंक्चर वगैरे काढला. आता हवा वगैरे भरली. तर मी निघालो. पुढे जाऊन थांबला आहे तो. तर जाऊन भेटूच त्याला. अजून 1 तास 20 मिनटं बाकी आहेत आपल्याला पोचायला. जवळपास आपण आता 1 तासाचा प्रवास पूर्ण केला आहे नॉनस्टॉप. आता बघू पुढे पनवेलला कुठे नाश्ता वगैरे करायला थांबू तर. आणि आता मी ही गाडी चालवतो आता 50-60च्या स्पीडला, कारण की माझा मित्रही नवीन आहे. लाईफमध्ये पहिल्यांदा त्याने गाडी एवढी लांब आणली. आता आम्ही दोघं शाळेपासून एकत्र. तर त्याला विश्वास आहे माझ्यावरती की भाव हा आहे तर टेन्शन नाही काय. चल बोलले जाऊ आपण. म्हटलं चल भावा, मी आहे ना, जे होते बघून घेऊ. सो एक असा एक विश्वास त्याचा माझ्यावरती. मित्रांनो आता आपण थांबलो आहे काय ह्या माझ्यासोबत होता. काय अजून कसं वाटते पहिली राईड? एकदम मस्त. लाईफमध्ये पहिली राईड आहे ना? लाईफ
बनली पाहिजे. तर आधी खाऊन घेऊ, टेस्ट सगळं तुम्हाला सांगेन मी थोड्या वेळात. हे बघा हॉटेल झक्कास मिसळ, खरंच खूप छान टेस्ट वगैरे आहे. इथं निघालं आता आपण. आता आपल्याला एक जवळजवळ अजून 1 तास आहे बहुतेक, माझ्यामध्ये तरी 1 तास बाकी आहे. आता डायरेक्ट नॉनस्टॉप जाणार आपण, मध्येच कुठे थांबणं वगैरे काहीच नाही आहे आपलं तर. हो, आता इथनं डायरेक्ट 1 तास आहे. अजून 50 किलोमीटर आहे, बरोबर 50 किलोमीटर बाकी आहेत. दाखवतो हा रोड जरा. पालीला जायला रोड कुठे आहे? पालीला जायला मग हा वन वे आहे काय? बंद आहे? मोठा टर्न आहे असं. मग हा बरा पडेल ना? ठीक आहे, चालेल. हे बघा, ह्या साईडला पाली आहे, पेन सरळ आणि पाली ह्या साईडला, लेफ्ट साईडला. म्हणजे आता इथनं आपल्याला खाली उतरायचे. माझ्या मागच्या भावाला पण आपण इशारा केला आहे की भावा खाली जायचे म्हणून, तो हे आला आहे. इमॅजिका, हे बघा इथं इमॅजिका आहे. याला असं ना तसं यायला भेटलं नाही इथे. ठीक आहे, आता बाईक राईड आहे म्हणून आलो. अजून आपले इथून 45 मिनिट बाकी आहेत. तर व्हिडिओ बघत राहा, पुढे भेटू आपण लवकरच. आज आहे ना मित्रांनो, एवढं ऊन पण नाही आहे, गणपतीची कृपाच म्हणावी. कारण की मुंबईला आहे ना ह्या टायमाला एवढं ऊन लागतं ना. आता 10 वाजलेत, मुंबईच्या बाहेर आलो आहे आपण, तरी पण एवढं ऊन नाही. असे टर्न वगैरे येतात ना, गाडी चालवायला एवढं छान वाटतं ना. त्याच्यामध्ये ना आज ऊन पण नाही आहे, ऊन आहे पण असं रोजसारखं ऊन नाही जसं मुंबईला आहे तसं. एवढं गरम पण होत नाही, असे छान समोरनं हवा येते, थंड एवढं वाटतं आहे ना खरंच. भावनो, संडे आणि सॅटर्डेचे घरात थांबू नका, बाहेर पडा, किंवा गो माता. घाटातनं गाडी चालायची मजाच वेगळी आहे. हे जर हिरव्यागार असेल ना, जे आपण पावसातनं येऊ, आता कधी राईड परत पावसातनं होईल माहिती नाही, बट जे पावसातनं जर येऊ ना ह्या रोडने, किती छान वाटेल माहिती आहे. हा घाट, आजूबाजूला पूर्ण हिरवागार झाडं. टा 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 टा. सावधान, पुढे अपघाती वळण आहे. बाबा ना, असे अपघाती वळण वगैरे असेल ना, तर आपली गाडी 20 ते 30च्या स्पीडलाच ठेवा. सुधागड बाजारपेठेमध्ये, रायगड जिल्ह्यातलं सुधागड बाजारपेठ आहे. थोडीशी ट्रॅफिक होती 1 मिनिटाची, बट ठीक आहे. आता आपण आलो पुढे. अजून आपल्याला इथनं अजून 26 मिनटं दाखवत आहेत. तरी पण अजून किती बघा, 10:30 वाजले, तरी एवढं ऊन काय लागत नाही आहे. आपण जाऊ सावकाश सावकाश, भेटू पुढेच. बघा लग्नाचा वराड, किती बघा लग्नाचा वराड, म्हणजे किती वर्षाने मी हे बघितलं आता गावी. लग्नाचा वराड छान वाटलं. आय लव पाली, नगर पंचायत पाली. मित्रांनो, फायनली आत्ता आपण पोचलो आहे पालीला. मित्रांनो, स्वागत आहे निखिल बामणे आणि वासुदेव पिंगळे यांचं रायगड जिल्ह्यातील पाली या गावात. फायनली आता आपण पोचलो आहे पालीला. मुंबईवरून येईपर्यंत लालपरी दिसली नव्हती, शेवटी ह्या पाली या गावात लालपरी दिसलीच मला.
लालपरीचा प्रवास पण लय भारीच आहे. म्हणजे मी ज्या लहानपणी असताना ज्या लालपरीचा प्रवास करायचो खूप छान वाटायचं. फायनली पोचलो होता आपण पालीमध्ये. श्री बल्लाळेश्वर देवस्थान पालीतर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. सर आतमध्ये जाऊ असू? हां घेतात. थोडं पार्किंग वगैरे आहे. तरी आपण 1 तास लेट पोचलो, नाश्ता वगैरे करायला थांबलो त्याच्यामुळे. तर मित्रांनो आता पोचलो आहे आपण. गाडी वगैरे इथे पार्किंग झाली आपली. आत्ता आपल्या इथं काय आयडिया नाही अजून. आता इथे कोणतरी विचारपूस करू आपण. करतो जरा बघू कसं काय ते. काय काय याच्यामध्ये? तुम्हाला मोदक पाहिजे असेल तर मोदक देईल, कलाकंद पाहिजे असेल तर कलाकंद. मोदक किती आहेत? 11 आहेत. 11 मोदक. कशी प्लेट ती? 100 रुपये. ठीक आहे 2 घे ना, तुला पण पाहिजे. 2 देत जाईल. कशी आहे प्राईस? पेढे आपल्या इथे 100 पासून 200 पर्यंत रेंज आहे, वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये. कोणती कोणती व्हरायटी आहे? 50. आपल्या इथे मावा पेढे, हे कलाकंद, हे कॅज्युअलमध्ये, हे रेग्युलर तुम्हाला गावभर कुठे मिळेल. ओके. आपल्याकडे स्पेशल काय हा चुलीवरचा सातारी पेढा खावा तुपातला, ह्याचा व्हिडिओ आपल्या आयडीला टाकलेलाच आहे. भेटला मला, तुपातला सातारी बघूनच आलोय मी. धन्यवाद. हा चुलीवरचा कोकणी पेढा खावा गुळ तुपातला. आंब्याची बर्फी ही पल्पवाली आहे. हा 50. हे खजूर कोकोनट बर्फी, गुलकंद गुलाब, ही मसाला पान. अच्छा. आणि हा आपला पालीचा कंदी पेढा. कंदी पाहतो ना स्पेशल तो. तो पण स्पेशल आहे आणि हा तुपातला पण स्पेशल आहे. दोन्ही टेस्ट पूर्ण डिफरंट आहे. एक धारवाडी पेढा आहे, एक सातारी पेढा आहे. पूर्ण चेंज आहे टेस्ट. अच्छा. हा 150 वाला, हा 120 वाला धारवाडी पेढा. थँक्यू दादा. प्रेम कायम राहू द्या. नक्की. तर मित्रांनो फायनली आम्ही आलो इथे. दर्शन वगैरे घेतलं. दर्शन वगैरे खूप छान झालं. आणि मेन म्हणजे लाईन वगैरे तर काय नव्हती. आता ऊन पण नाही आहे. आणि दुसरी गोष्ट जेवणाची वगैरे सोय ती उत्तम होती. आणि प्रसाद वगैरे पण रिजनेबल रेटमध्ये. आणि दर्शन वगैरे पण एकदम छान झालं. खूप दिवसांची इच्छा होती ती पूर्ण झाली आता फायनली. त्या ह्या भावाची पण इच्छा पूर्ण झाली. त्याला त्यावेळी पहिल्यांदा इथे आलं आहे, मी पहिल्यांदा आलो आहे. आणि बाकी काय ठीक आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.